रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महाडच्या चवदार तळ्यावर 98वा वर्धापन दिनी महामानवाला रायगड पोलिसांची मानवंदना. महाड चवदार तळे वर्धापन दिनाला भीम अनुयायी अभिवादनासाठी दाखल. चवदार तळ्यावर फुलांची आकर्षक सजावट. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड महाडच्या भूमीत चवदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह करून अस्पृश्य समाजाला पिण्याचे पाणी खुले करून दिले. या सत्याग्रहाचा 98वा वर्धापन दिनानिमित्त चवदार तळ्यावर राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झाले आहेत. या ऐतिहासिक व क्रांतिकारक दिवसाचे महत्त्व जाणून रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली चवदार तळ्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पोलीस मानवंदना देण्यात आली. वर्धापन दिनानिमित्त चवदार तळे परिसरात आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे. या दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते मंडळी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, भीम अनुयायी, बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन करतात. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. महाडच्या सर्व जनतेला किंवा महाराष्ट्रातून आलेल्या सर्व आंबेडकरी जनतेला मी अभिवादन करतो. आज या चवदार तळ्याचा 98वा वर्धापन दिन आज तुम्ही पाहताय अत्यंत जल्लोषात जोशात साजरा होतो. बाबासाहेबांनी केलेली क्रांती ही लोक आजही त्याचं आठवण ज्या ठिकाणी दाखवत आहेत. त्यांची ज्या काही आठवणी त्याला आणखीन आम्ही उजाळा देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पाहिलं असेल गेल्या 3 वर्षापूर्वी भरत गोगावलेने एकनाथ शिंदे साहेबांना सांगून तर मानवंदना आपण सुरू केली. आत्ताच त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर ह्या चवदार तळ्यामध्ये आपण एक फिल्टरेशन प्लांट लावतो जेणेकरून हे पाणी हे पिण्याजोगं झालं पाहिजे. आज जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ते पिण्याजोगे पाणी नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज सामाजिक न्यायमंत्री म्हणून या ठिकाणी आलेलं आहे. जरूर मला अभिमान आहे की मला या कार्यक्रमामध्ये संबंधित करता सहभागी होता आलं. आता आम्ही त्या भीम सृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी जी निधी लागेल ती माझ्या खात्यातर्फे मी देणार आहे. औरंगजेबाबद्दलचा हा वेगळा विचार. औरंगजेब हा राजा होता, दृष्ट राजा होता, क्रूर राजा होता. त्यांनी अनेक मंदिरं असतील, महिलांची इज्जती असतील आणि शंभूराजांचा हत्या ही त्यांनी केलेली. आणि अशा पापी लोकांचं किंवा अशा हिंसाचारी राजाचं इथं आपल्याला अस्तित्व नव्हतं. तुम्ही हे समजून घेत नाही. अमेरिकेने लादेनला मारलं की नाही मारलं, का मारलं त्याला, आणि उचलून त्याला कुठं टाकलं, समुद्रामध्ये टाकलं. त्याची कुठं कबर दिसते तुम्हाला. आता हे कसाब याला फाशी दिली. मुसलमानांनी सुद्धा त्याला विरोध केलेला आहे की ती कबरसुद्धा आमच्याकडे नको. हेच धोरण मुसलमानाचं सुद्धा या ठिकाणी आहे. तुम्ही पाहत असाल कोणीही त्यांना सपोर्ट करत नाही. म्हणून आम्हाला औरंगजेबाची कबर इथं नको अशी मागणी आम्ही स्वतः केलेली आहे. आणि याचा लढा अनेक वर्षापासून चाललेला आहे. काही समाजकंटक आणि काही विरोधी जाणून बुजून याला हवा देत आहेत.
जाती तेढ निर्माण करतात, परंतु त्याचा बंदोबस्त सरकार करणार. हा भाग वेगळा. त्या टायमाला केंद्राने जे काही केलं ते तर त्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांनी ते केलं होतं. परंतु आता आम्ही केंद्राला विनंती करणार आहोत, जसं इतर गडकिल्ल्याच्या बाजूच्या कबरी आपण काढल्यात त्याच पद्धतीने ती काढावीशी आमची मागणी आहे.